यानंतर एक महत्त्वाची बातमी राजकीय क्षेत्रामधून राजकीय वर्तुळातून अत्यंत खळबळजनक अशी ही बातमी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब पडलेला आहे आणि अजित पवार तसंच सुप्रिया सुळे या एकत्र येण्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। राजकीय वर्तुळातून अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची बातमी। तसंच काही दिवसांपूर्वी एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपूर्वी सुरू असतानाच आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे देखील एकत्र येतील अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि असे संकेत जे आहेत ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केलेले होते। त्यानंतर आता कार्यकर्त्यांची भावना म्हणून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामधून त्यांनी कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती सांगितलेली आहे। अण्णा नेमकं पत्रामध्ये काय आहे ते तुम्ही सांगत नाहीये, पण कार्यकर्त्यांची भावना तरी तुम्हाला समजली असेल, नेमकी काय भावना आहे कार्यकर्त्यांची? नाही, मी सुरुवातीला स्पष्ट करतो की मी जे त्यांना पत्र लिहिले त्या पत्रामध्ये माझं व्यक्तिगत मत त्याच्यामध्ये म्हणलं आहे। कदाचित माझं व्यक्तिगत मत हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं देखील असू शकतं, पण व्यक्तिगत माझं मत दिलं आणि त्याच्यामध्ये आपण काय निर्णय घ्यावा याच्यापेक्षा लोकसभेच्या वेळची परिस्थिती, विधानसभेच्या वेळची परिस्थिती आणि सध्याची राजकीय परिस्थिती सर्वच पक्षांची आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकांच्या निवडणुका यावेळेची कशी परिस्थिती राहील याचा थोडासा मागोवा मी त्या पत्रामध्ये घेतला आहे। व्यक्तिगत मत म्हणजे जायला पाहिजे अजितदादांबरोबर, नाही जायला पाहिजे? सुरुवातीला मगाशीच सांगितलं की मी पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता स्वतःला समजतो, त्यामुळे पक्षाच्या बैठकीमध्ये जोपर्यंत मी काही बोलत नाही तोपर्यंत माध्यमांशी बोलणं मला योग्य वाटत नाही। नेमकं आता या पत्राची काय दखल घेतली जाते आणि जे प्रदेश कार्यकारिणीचं सगळी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये या सगळ्यांकडून काय नेमकं सांगितलं जातं हे पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।